या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दिशा धावतच त्या ऑर्डर दिलेल्या माणसाच्या मागून जाते आणि म्हणते, अहो पाहिलंत ना, पारू तिथे नाहीच आहे. मी तुम्हाला बोलले होते ना, पण तुमचा विश्वासच नाही आहे माझ्यावर. आता तुम्ही बघितलात ना, मग करताय ना तुम्ही तुमची ऑर्डर कॅन्सल. अहो सांगितलं होतं ना तुम्हाला तुमची ऑर्डर कॅन्सल करा म्हणून. यावर तो माणूस म्हणत असतो, अहो ही लोक माझी ऑर्डर वेळेवर पूर्ण करणार आणि वेळेवर घरी पोहोचवणार सुद्धा आहेत. यावर दिशा म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतंय का? अहो त्यांची मेन शेप ती पारूच नाहीये जाग्यावर. मग कशी तुमची ऑर्डर कंप्लीट होणार? या ज्या बाकीच्या बायका आहेत त्या काय करणार आहेत? तुम्हाला मी सांगते, तुम्हाला तुमची ऑर्डर वेळेत मिळणारच नाहीये. यावर तो माणूस म्हणतो, अहो मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कोणी म्हटलं की पारू जाग्यावर नाहीये? दिशा म्हणते, म्हणजे? तो माणूस म्हणतो, अहो पारूताई तिथेच आहेत. त्या सगळ्यांना मार्गदर्शन करतायत आणि तिथल्या प्रत्येक बाईमध्ये पारू आहेत आणि त्यांच्यात सुद्धा पारूसारखी जिद्द आहे आणि त्या ही ऑर्डर पूर्ण करून दाखवतील, तुम्ही बघाच. दिशा म्हणत असते, हे बघा तुम्ही यांच्या वागण्यावर बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमचं ना नुकसान होईल. तुम्हाला ना आता तुमचं प्रॉफिट लॉस काहीच कळत नाहीये. आणि एवढ्यातच दिशाचं हे सगळं बोलणं आदित्य ऐकत असतो. दिशा म्हणत असते, मी तुम्हाला एवढी चांगली डील देते, तुम्ही एक काम करा, हवं तर आता तुम्ही दिलेली सगळी ऑर्डर कॅन्सल करा. मी तुम्हाला 100 माणसांचं जेवण पोच करेन अगदी फ्रीमध्ये, ओके? तेवढ्यात आदित्य दिशाला जोराने दिशा असं ओरडतो. आदित्य म्हणतो, दिशा तू? तरीच म्हटलं हे काका अचानक असे का आले होते ते? आदित्य म्हणत असतो, दिशा तुला सांगतो, तू प्लीज आमच्या कामामध्ये मध्ये येऊ नकोस. मी आता ऐकलं तू त्यांच्याशी बोलत होतीस जे फ्रीमध्ये जेवण देण्याचं. अगं काय प्रकार आहे हा? हे काम पारूचं आहे, त्यामुळे ती बघून घेईल काय करायचं, कशी ती ऑर्डर पोच करायची ते. तू या सगळ्यापासून लांब राहा, ओके? दिशा म्हणते, ए आदित्य तू मला अक्कल नाही आहे शिकवायची. मी माझ्या मनाची मालकीण आहे. मी ही ऑर्डर कुणाला फ्री देईन, दान करेन की कुणाला भीक म्हणून देईन, तू नाही सांगायचं. त्यानंतर दिशा त्या माणसाला म्हणते, काका आत्ता या आदित्यच्या समोर सांगते, तुम्ही दिलेली ऑर्डर आत्ताच्या आता कॅन्सल करा. मी तुम्हाला 100 माणसांचं जेवण पोच करेन, डोंट वरी. यावर ते काका म्हणतात, आम्ही भिकारी नाही आहेत तुमच्याकडून जेवण फुकट घ्यायला, कळलं? आम्ही आमच्या पैशाने 100 लोकांना असं खायला घालू शकतो. तुम्हाला दान करण्याची, फुकट वाटण्याची एवढी हौस आली असेल ना, तर एखाद्या मंदिरात जाऊन दान करा, नाहीतर एखाद्या अनाथ आश्रमात वाटा. आम्ही रीतसर पैसे देऊन ऑर्डर दिलेली आहे आणि आमचा पारूच्या टिफिन सर्व्हिसवर पूर्ण विश्वास आहे. ती आमची ऑर्डर नक्की पूर्ण करेल. आदित्य सर तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्हाला दिलेली ऑर्डर कन्फर्म आहे. आदित्य त्या काकांना थँक्यू असं म्हणतो. त्यानंतर ते काका तेथून निघून जातात. त्यानंतर टिफिन सर्व्हिसच्या बायका आदित्यला सांगून तेथून निघून जातात. त्यानंतर प्रीतम आदित्यला म्हणत असतो, दादा तू पण चल आता, उद्या तर खूप काम आहे. प्रिया सुद्धा म्हणत असते, हो दादा खूप धावपळ केली आहे तुम्ही आज, उद्या सुद्धा खूप काम आहे, थोडी विश्रांती घ्या. यावर आदित्य म्हणतो, मी इथेच थांबतो, मी इथून कुठेही हालत नाही, प्लीज. प्रीतम म्हणतो, अरे असं काय करतोयस तू, झालंय आजचं काम, चल ना आराम कर ना. आदित्य म्हणतो, हा मला माहिती आहे, सगळी तयारी झालेली आहे, उद्या सकाळी स्वयंपाकाला लागायचंय, स्वयंपाक पूर्ण करून ऑर्डर द्यायची आहे, त्यामुळे प्लीज मी इथेच थांबतो. मला त्या दिशावर विश्वास नाहीये. आज तिने आपल्या गिरायकाला फितवण्याचा प्रयत्न केला. नशिबाने तिचा तो प्लॅन फेल झालाय, पण ही गोष्ट तिच्या डोक्यात गेली असणार आणि त्यामुळे ती अजून काहीतरी विचित्र प्लॅन करत असणार. ती इथे येऊन आपलं नुकसान सुद्धा करू शकते. त्यामुळे प्लीज आज रात्री मी इथेच थांबतो. मला उगाच विषाची परीक्षा घ्यायची नाहीये. यावर प्रिया म्हणते, प्रीतम दादा अगदी बरोबर बोलतायत. आपण कोणतीही रिस्क न घेता दिशापासून सावधच राहायला पाहिजे. प्रीतम म्हणतो, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, दिशा आणि दामिनी काकू अजिबात काही करू शकणार नाही आहेत. परंतु आदित्य मात्र काहीही करून ऐकायला तयार नसतो. त्यानंतर प्रीतम आणि प्रिया तेथून निघून जातात. इकडे दिशा दामिनीला म्हणत असते, फालतूगिरी, माझे सगळे प्लॅन फेल जात आहेत. तो बिंडोक माणूस, त्याला एवढं व्यवस्थित समजावलं होतं, या लोकांच्या बोलण्यात अडकू नकोस, यांच्यावर विश्वास ठेवू नकोस, पण नाहीच ऐकलं माझं. त्या मूर्खाला किती चांगली ऑफर दिली होती की मी पूर्ण ऑर्डर तुम्हाला फ्रीमध्ये देते म्हणून.
100 माणसांची ऑर्डर मी फुकटात तुझ्या घरी पोचवेन. पण तेही नाही ऐकलं. यावर दामिनी म्हणते, दिशा काय ऑफर दिली तू त्याला? फुकट जेवण देणार? अगं तुला कळतंय का काही? तू स्वतःचं नुकसान का करून घेतेस? अगं एवढी मोठी बिझनेस वुमेन आहेस ना तू. इतके मोठे मोठे बिझनेस असतात तुझे, इतके मोठे मोठे प्लॅन असतात. म्हणजे तू ठरवलंस ना तर तुझ्या रस्त्यातनं असं असं कुणालाही अडकवू शकतेस ग. मग काय आहे ती पारू? मला एक कळत नाहीये दिशा. तुझे बिझनेस सोडून, तुझ्या इतर सर्व गोष्टी सोडून तुझ्या प्लॅनवर फोकस का नाही करत आहेस तू? किचन पॉलिटिक्समध्ये काय पडलंय तुला? काय गरज आहे त्याची? यावर दिशा म्हणते, शी 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 शी, किचन मधल्या पॉलिटिक्समध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. हे सगळं ना मी फक्त आणि फक्त त्या पारूला डिस्ट्रॉय करण्यासाठी करते. तिला संपवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते आणि याचसाठी ना माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे. यावर दामिनी म्हणते, काय प्लॅन आहे? दिशा म्हणते, आज रात्री सगळे झोपले की मग मी किचनमध्ये जाऊन तिची सगळी तयारी बिघडवून टाकणार आहे. मग बघूच पारू तिची ऑर्डर कशी कंप्लीट करते ते. दामिनी मात्र दिशावर हसत असते. त्यानंतर दामिनी तेथे झोपून जाते. दामिनी म्हणत असते, कर कर, ऑल द बेस्ट. यावर दिशा म्हणते, झोप तू, गुड नाईट. दुसरीकडे प्रीतम जोरजोराने हसत असतो. त्यानंतर प्रीतमला आठवत असतं. दामिनी जोरजोराने सावित्रीला आवाज देत असते आणि सावित्रीला म्हणत असते, कुठे फिरत असते तू? कामचुकारपणा करतेस नुसती. त्यानंतर ती सावित्रीला म्हणत असते की मला ना थंड दूध पाहिजे. इतक्यातच तेथे प्रिया थंड दुधाचे 2 ग्लास घेऊन येते. दामिनी तिला विचारत असते, हे 2 थंड दुधाचे ग्लास कुणासाठी? प्रिया म्हणते, एक तुमच्यासाठी आणि एक दिशासाठी. त्यानंतर दामिनी ते दोन्ही ग्लास घेऊन दिशाच्या रूममध्ये जाते. एवढ्यातच तेथे प्रीतम येतो. सावित्री म्हणत असते, प्रीतम बाबा, अहो काय हे? प्रीतम म्हणतो, अगं आम्ही त्यांच्या दुधात जायफळाची पावडर टाकली आहे. सावित्री म्हणते, बाप रे. त्यानंतर दामिनी ते दूध घेऊन दिशाच्या रूममध्ये येते आणि दिशाला जोरजोराने आवाज देत असते. दामिनी दिशाला दूध पिऊन घ्यायला सांगत असते, परंतु दिशा नको असं म्हणत असते. दामिनी तिला म्हणते, अगं दूध शरीरासाठी चांगलं असते असं म्हणून दामिनी ते दूध पिऊन घेते. त्यानंतर दिशा सुद्धा ते दूध पिते आणि दोघीही झोपून जातात. हे सगळं प्रीतमला आठवत असतं. प्रीतम म्हणत असतो, मस्त दिसतात ना दोघी झोपलेल्या. मस्तीखोर बायकांना अशी गाढ झोप देणं गरजेचं असतं, नाहीतर तुम्ही माझ्या दादा आणि वहिनीला ना सुखाने जगू देणार नाही. त्यांचा संसार होऊ देणार नाहीत तुम्ही. झोपा आता निवांत, असं म्हणून प्रीतम तेथून निघून जातो. इकडे मात्र दिशाने ते दूध प्यायलेलं नसतं. थोड्या वेळाने दिशा उठते आणि म्हणते, बिंडोक प्रिया, तिला काय वाटलं? तिने दूध प्रेमाने दिलं आणि मी ते पिलं. एवढी मूर्ख नाहीये ही दिशा. दिशालाही आठवत असतं की दिशा दूध पित असते. इतक्यातच दिशाला काहीतरी संशय येतो आणि दिशा ते दूध न पिता ते दूध एका झाडाच्या कुंडीमध्ये ओतून टाकते. हे सगळं दिशाला आठवत असतं. दिशा म्हणत असते, सगळे झोपले असतील एव्हाना. आता माझा पुढचा प्लॅन सुरू होईल. त्यानंतर दिशा आपल्या रूमच्या बाहेर येते. प्रिया प्रीतमला म्हणत असते, प्रीतम मी काय म्हणते? प्रीतम, आपली उद्याची ऑर्डर होईल ना नीट पूर्ण? म्हणजे मी तसा पारूला शब्द दिलाय ना, म्हणून म्हणते. म्हणून मला थोडी भीती वाटते. यावर प्रीतम म्हणतो, प्रिया नको टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. हे बघ, आपण सगळी तयारी केली आहे ना, आणि त्या बायकासुद्धा खूप मेहनती आहेत आणि त्या ज्या 2 नजर लावणाऱ्या बाहुल्या आहेत ना, त्या झोपल्या असतील आता एवढ्यात. यावर प्रिया म्हणते, प्रीतम तुम्हाला अजूनही असं वाटतं की सगळं नीट होणार आहे, काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे? मला ना त्या दिशावर अजिबात विश्वास नाही आहे. ती पाताळातूनही उठून येईल आपल्याला त्रास द्यायला. प्रीतम म्हणतो, तू असं बोलल्यावर मलाही तसंच वाटतंय. एक काम करूया, तू झोप, मी आजची रात्र आउट हाऊसमध्ये झोपतो. प्रिया म्हणते, नाही नाही, असं कसं? एक काम करूया, मी पण येते तुमच्याबरोबर. आपण दोघं जाऊया, कन्फर्म करूया आणि मग बघूया झोपायचं काय ते. प्रीतम प्रियाला बरं ठीक आहे चल असं म्हणतो आणि प्रियाला घेऊन जातो. दिशा इकडे आउट हाऊसमध्ये आलेली असते. ती सगळी भांडी खोलून बघत असते. एवढ्यातच आउट हाऊसच्या लाईट चालू होतात. दुसरीकडे आदित्यने पारूला फोन लावलेला असतो. आदित्य म्हणत असतो, अगं ए, तुला झोपायचं नाही आहे का? ठेव ती पुस्तकं बाजूला. पारू म्हणत असते, ती थोडी उजळणी चालू होती, झालंच आहे आत्ता. आदित्य म्हणत असतो, ठेव ती पुस्तकं सगळे बाजूला ठेव. आदित्य म्हणत असतो, अगं झोपायचं आहे तुला. जर झोप अपूर्ण राहिली तर उद्या परीक्षा आहे. कशी देशील?
पारू म्हणते मी झोपतच होती तेवढ्यात तुमचा फोन आला. आदित्य म्हणत असतो चल आराम कर लवकर. पारू म्हणते हो हो मी करेन आराम. पारू म्हणत असते तुम्ही सुद्धा मला दमल्यासारखे वाटताय. दुसरीकडे लाईट्स लागल्यावर दिशा खूप घाबरते. समोर प्रिया आणि प्रीतम आलेले असतात. दिशाला बघून प्रीतमला खूप राग आलेला असतो. प्रीतम खूप रागाने दिशाकडे बघत असतो. प्रिया प्रीतमला म्हणत असते प्रीतम ही मांजर दूध पिऊन सुद्धा झोपलेलीच नाहीये. बोलले होते ना तुम्हाला या दिशाच्या बाबतीत बेफिकीर होऊन चालणार नाही आपल्याला. दिशा प्रियाला म्हणते तू माझ्यासमोर जास्त शहाणपणा नाही हा करायचा नाहीतर थोबाड फोडून टाकेन तुझं. यावर प्रीतम म्हणतो दिशा प्रिया होती म्हणून फक्त बोलली. मी असतो ना तर थोबाड फोडलं असतं कळलं. दिशा लगेच प्रीतमला म्हणते एका वाया गेलेल्या युजलेस मुलाकडून दुसरी काय अपेक्षा करू शकतो. एनिवे मी इथे काही तुमचं नुकसान करायला नव्हते आले. मी फक्त जरा तयारी बघायला आले होते. यावर प्रीतम म्हणतो तू इथे तयारी बघायला आली होतीस की तुझी कुठली वेगळी तयारी करायला आली होतीस. हे बघ तू कुठल्या थराला जाऊ शकतेस ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. कळलं. तुला पारूची प्रगती बघवत नाही का ग. म्हणून तर तू चॅलेंज स्वीकारलंस आईचं. पारूचा बिझनेस बंद करायचं. प्रिया म्हणते हो पण हिला अजून हे कुठे माहिती आहे. आईंना जर कळलं ना की ही मुद्दाम वाईट हेतूने पारूच्या ऑर्डर बिघडवण्याचा प्रयत्न करत होती या मसाल्यांमध्ये पावडरी वगैरे मिक्स करण्याचा प्रयत्न करत होती तर आत्ता हिला आई पोलिसांच्या हवाले देतील आणि मग जेलमध्ये जाऊन हिला खडी फोडावी लागेल. प्रीतम म्हणतो काय गये करू फोन. दिशा म्हणते तुला करायचं असेल तर कर पण मी इथे काहीच नुकसान करायला नव्हते आले हे मी ऑलरेडी सांगितलंय. तसंही तुम्हाला दोघा नवरा बायकोंना उगाचच ड्रामा क्रिएट करायला खूप आवडतं. करायचं तर. प्रिया म्हणते जाऊ दे प्रीतम हिला अद्दल घडवायला आपल्याला अजून संधी मिळेल. आता आपल्यासाठी पारूची ऑर्डर कंप्लीट करणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण त्यावर लक्ष देऊयात. प्रीतम म्हणतो आमच्यात चांगुलपणा अजून जिवंत आहे ना म्हणून तुला जाऊ देतोय कळलं. परत दिसायचं नाही हा इथे निघ. प्रीतम खूपच रागाने निघ असं म्हणत असतो. दिशा प्रीतमला युजलेस असं म्हणते आणि तेथून निघून जाते. प्रिया म्हणते बरं झालं आपण वेळीच आलो म्हणून अनर्थ टळला. त्यानंतर प्रीतम म्हणतो चल आता आपण जाऊन झोपूया. प्रिया म्हणते हो उद्या उठून आपल्याला पारूची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करायची आहे. त्यानंतर ते दोघेही तेथून निघून जातात. पारू आणि आदित्य इकडे फोनवर बोलत असतात. पारू म्हणत असते आदित्य सर आज कामाचा खूप लोड आला असेल ना तुमच्यावर. आदित्य म्हणतो नाही ग लोड असा नाही पण या कामाची मला सवय नाही आहे ना. पारू तुम्हा बायकांची ना कमाल आहे. तुम्ही ना घरातली सगळी कामं करूनही बाहेरची कामं करायला तयारच असता आणि फ्रेश असता. आदित्य म्हणत असतो डोंट वरी होईल सगळं मॅनेज. मी करतोय उद्याची तयारी जमेल मला सगळं. पारू आदित्यला म्हणत असते जमल तुम्हाला अगदी जमेल. खरं तर ना स्वयंपाक हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही यायला हवा. पारू म्हणत असते बायकोला साथ देणारा नवरा मिळाला म्हणून मी देवाला आयुष्यभर आभार मानेन. आदित्य म्हणतो अरे आभार काय त्यात. आदित्य आणि पारू दोघेही फोनवर बोलतच असतात. आदित्य पारूला म्हणत असतो पारू आय मिस यू. पारू म्हणते मला बी तुमची खूप आठवण येते आहे. आदित्य म्हणत असतो ॲक्च्युली तू आज इथे नाही आहेस ना तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. फक्त आजच्या रात्रीचा प्रश्न आहे. उद्या परीक्षा झाली की येईन पटकन घरी. आदित्य म्हणतो ये मी वाट बघतोय. त्यानंतर आदित्य पारूला पेपरसाठी ऑल द बेस्ट देतो. पारू आदित्यला म्हणते तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. यावर आदित्य म्हणतो मला. पारू म्हणते हो तुमच्या ऑर्डरसाठी. मला खात्री आहे आदित्य सर मला ना विश्वास आहे तुम्ही सगळं सांभाळून घ्याल. उद्याची आपली पहिली ऑर्डर नक्की पूर्ण होईल. आदित्य म्हणतो हो तू नको काळजी करू सगळं व्यवस्थित होणार. झोप तू आता. मी उद्या सकाळी तुला फोन करतो. काय करायचं आहे कसं करायचं आहे हे तूच आम्हाला सांगणार आहेस. तुझ्याशिवाय आम्ही काही करू शकणार नाही आहोत. यावर पारूसुद्धा हो हो असं म्हणते. त्यानंतर दोघेही एकमेकांना गुड नाईट असं म्हणून दोघेही फोन ठेवतात.